हेलो दोस्तों, कैसे आप सब। दिस इज़ माय फर्स्ट व्लॉग और आई गेस आप सबको अच्छा लगेगा। आप सब सपोर्ट करेंगे इफ़ आई डू माय बेटर। और आज हम पहुंच गए हैं कल्याण ईस्ट, जो कि आप अच्छे से देख सकते हैं। और मैं आपको अब बताने जा रहा हूँ जारीमरी टेम्पल, जो कि यहाँ की कल्चरल गाँव देवी है। उसका टेम्पल का हिस्ट्री, उसका जो पाउंड में मूर्तियाँ मिली थी उसकी हिस्ट्री हम क्लियर करने वाले हैं, तो वीडियो के साथ बने रहिए। अरे हम पहुँच गए मंदिर के बिल्कुल भी सामने, और ये है अपने गाँव देवी जारीमरी माता का मंदिर। ये देखो सामने है, ये ईस्ट में है एक्चुअली। और बिल्कुल भी सामने यहाँ पर खामदेव जी का ये ऐसा खाम बना हुआ है, आप देख सकते हैं। आणि आता इथून आपण आत एंट्री घेणार आहोत, तर चला। आणि पाऊस पण पडत आहे खूप, तर मी तुम्हाला मंदिराच्या आतून मी एकदा परमिशन घेतो। मंदिराच्या आतून जर होत असेल तर मी तुम्हाला आतून पण दाखवेन देवी आपली। आणि इथून आधी चप्पल काढायचं। आणि इथून आत आलं की असं इकडं मंदिर आहे, इकडं हनुमानाचे मंदिर आहे आणि इकडं देवीचे मंदिर आहे। आणि समोर ते असं हाँ, ये त्या व्यासपीठ आहे ॲक्च्युली समोर। आणि तुम्ही बघू शकता आपलं गावदेवी जारीमरी माताचं मंदिर। मी तुम्हाला झूम करून दाखवतो, हे बघा। हे आपले गावदेवी जारीमरी माता ईसाई मंदिर आहे। आणि हा मेन गाभारा आहे, आतमध्ये देवी आहे बघा, एक जरी आणि राईट साईडला आहे तिथं मारी नाव आहे। आणि इथून प्रदक्षिणा घालायला लागते या साईडने, तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथून प्रदक्षिणा घालायला लागते। हे असं मंदिर आहे बघा, खूप छान असं आर्किटेक्चर केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। की आपली जारीमरी माता आहे। मी तुम्हाला अजून सगळी माहिती देईन थोडक्यातच। आणि इथून साईडलाच मारुतीच्या मंदिरामध्ये जायला रस्ता आहे बघा। इथून असं डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये एंट्री भेटते। इथून हे तुम्ही बघू शकता, राम लक्ष्मण आणि सीता माता आहे आणि आपले हनुमंत आहेत बघा, ते बसलेले असं बघू शकता तुम्ही। ते पण मंदिर साईडलाच आहे, ती साई माताच्या साईडलाच मंदिर आहे। आम्ही लोक सध्या आई जारीमरी माता मंदिराच्या समोर बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता। तिकडे आपण आता गेलेलो हनुमान टेम्पलला तिकडे, आणि ही आई जारीमरी माता आपल्या गावदेवीचं मंदिर आहे, ती साई देवी। आणि ते खूप असं एकदम व्यवस्थित नेचर वगैरे इकडं बघू शकता तुम्ही। क्लायमेट खूप चांगलं झालेलं आहे इकडं, या साईडला पण तुम्ही बघू शकता। खूप अशी चांगली जागा आहे ही। ॲक्च्युली या गावचं कसं आहे की ही आई तिसाई देवी आहे, आणि या आई तिसाई देवीची मूर्ती आहे ना, ती एका समोर कुंडामध्ये सापडली होती। इकडे समोर राईट साईडला कुंड आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन आता एक दोनच मिनिटात। आणि आपल्या आईची मूर्ती तिथे सापडलेली, मग त्या मूर्तीवर त्या आईचं तिसाई नाव आहे, म्हणून या गावचं नाव तिसगाव म्हणून पडलं। असा हा गावचा इतिहास आहे। तुम्ही कल्याण रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटरवरती हे गाव असं वसलेलं आहे। तर तुम्ही इकडं आईच्या मंदिराकडे येऊ शकता। प्रत्येक हनुमान जयंतीला इकडे यात्रा असते, आणि खूप 3 दिवस अशी मोठी यात्रा असते। तुम्ही आई कल्याण ईस्ट रेल्वे स्टेशनपासून तुम्ही तिसाई किंवा जारीमरी मंदिर जरी बोला तरी तुम्हाला 12 रुपये तिकीट देऊन तुम्हाला डायरेक्ट मंदिरापाशी येऊन सोडतात। खूप अशी चांगली आई आहे आपली, नवसाला पावते हाकेला धावते। तुम्ही असं बघू शकता, हे बघा मंदिर। आणि आपण असंच राईट साईडनं समोर कुंड आहे बघा देवीचा, तर मी तिकडं तुम्हाला घेऊन चाललोय, तुम्हाला मी त्याचं पण सांगेन। असा हा रस्ता आहे, इथून लेफ्ट साईडला इकडं मंदिर आहे आणि राईट साईडला समोर हा कुंड आहे बघा। तुम्ही पाहू शकता दिव्य असा हा
कुंड आहे त्याच्यामध्ये आता पाणी भरलेलं आहे पावसाने पूर्ण. आणि तिकडे समोर देवी आहे बघा. त्या दरीमरी आहे दोन्ही. आणि या इथे ॲक्च्युली मूर्ती सापडल्या होत्या. त्याच मूर्तींची स्थापना समोर मंदिरामध्ये केली. इकडे मंदिरामध्ये स्थापना केली. आणि तेव्हापासून या गावचं नाव तिसाई म्हणतात याला, म्हणून गावचं नाव पण तिसगाव पडलं. आणि हा बघा कुंड आहे इथे. बघू शकता त्याची पूर्ण माहिती पण लिहिलेली आहे इथे. हा फर्स्ट व्लॉग आहे माझा. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच शेअर करा, सपोर्ट करा. मी अजून इम्प्रूव्ह करेन नंतर तुमचा सपोर्ट व्यवस्थित भेटायला लागला तर. सो अजून तुम्ही काहीच मला कमेंटमध्ये सांगा अजून कोणत्या मंदिराचा व्लॉग वगैरे बनवायचा आहे काय. मला आवडेल बनवायला. आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे ॲक्च्युली. तर मग म्हटलं मी देवाच्या नावानेच पहिला व्लॉग स्टार्ट करतो. तर मग म्हटलं आता सगळ्यात पहिल्यांदा आईच्याच नावाने व्लॉगचं सुरुवात करतो. तर बघा गाईज, तुम्ही मला सांगा कसं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आई दरीमरीच्या नावानं सांग भलं.